नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पावसासंदर्भातल्या बातम्या आपण बघणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कायम आहे. पावसाचा जोर आता काहीसा वाढल्याचं देखील दिसतंय. पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी शिरलंय, पाणी साचून राहिलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदी इशारा पातळीवरनं वाहतायत. संगमेश्वरमध्ये सुद्धा पावसाचा जोर जबरदस्त दिसतोय. माखजन बाजारपेठेत गड नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. पालशेत बाजारपेठेत सुद्धा पुराचं पाणी शिरलंय. साखळी त्रिशूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे आणि त्यामुळे वाहतूक बंद झाल्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय. चिपळूणमधल्या नाईक कंपनी परिसरात वाशिष्ठी नदीचं पुराचं पाणी आता शिरायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे अनेक भागातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदी इशारा पातळीवरनं वाहतायत. समुद्राला सुद्धा उधाण आलेलं आहे. परिणामी किनारपट्टीवर उंचच उंच लाटा उसळतायत. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडनं रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. रत्नागिरीमधली पावसाची स्थिती नेमकी काय आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले रत्नागिरीचे प्रतिनिधी सचिन सावंत आहेत. सध्या सचिन, एकीकडे पावसाचा जोर कायम असल्याचंच दिसतंय, दुसरीकडे अनेक नद्या ज्या आहेत दुथडी भरून वाहतायत, इशारा पातळीवरनं वाहतायत. किनारपट्टी भागात समुद्राला उधाण आलेलं आहे. सचिन, काय नेमकी पावसासंदर्भातली अपडेट? नक्कीच अजिंक्य, कारण गेल्या 3 दिवसापासून हा जो पाऊस कोसळतोय यानं पावसाचं पूर्ण जनजीवन जे आहे हे मंदावलेलं आहे. काही ठिकाणी जिथं पाणी भरलंय तिथे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे हा आरेवारेचा समुद्र दिसतोय आणि हा आरेवारेचा समुद्र जर आपण बघितला तर फार मोठ्या प्रमाणात हा खवळलेला दिसतोय. कारण एरवी हा समुद्र इकडे शांत असतो, परंतु आता ह्या पावसामुळे हे पूर्ण पाणी आपल्याला खवळलेलं दिसतंय. या लाटा येताना दिसत आहेत. समुद्राच्या लाटांचा जर विचार केला तर साधारण 3.5 ते 4 मीटरच्या ह्या लाटा आहेत. पूर्ण कोकणात ह्या पावसाने हाहाकार माजवलेला असून सगळीकडेच काही ठिकाणी पडझड झालेली आहे, तर काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक भागात पाणी साचल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहतंय आणि त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. एकूणच ह्या पावसाने पूर्ण जनजीवन आहे हे विस्कळीत करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे समुद्रात आता सध्या परिस्थिती बघितली तर परत जिल्ह्यातल्या काही बोटी ज्या आहेत ह्या समुद्राच्या उधाणामुळे जिथं आपल्याला चान्स मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण समुद्र हा फार मोठ्या प्रमाणात खवळलेला असतो. सचिन, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की प्रशासनानं सुद्धा सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय, कारण रेड अलर्ट पावसाचा जारी करण्यात आलेला आहेच. या अनुषंगानं आता प्रशासनाकडनं नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत? सचिन, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? सचिन यांच्यापर्यंत कदाचित आपला आवाज जात नाही. आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, कारण आपण पाहिलं असेल तर रत्नागिरीतल्या किनारपट्टी भागामध्ये जबरदस्त लाटा आता उसळताना दिसत आहेत. त्याचीच ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. पावसाचा जोर एकीकडे वाढलाय, दुसरीकडे समुद्राला उधाण आलेलं आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील अनेक भागांमध्ये सध्या दिला गेलेला आहे. कोकण किनारपट्टी भागातले जे जिल्हे आहेत रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, सोबतच कोल्हापूर, सातारा, पुणे या भागांमध्ये सुद्धा अलर्ट दिला गेलेला आहे. पावसाचा जोर वाढलाय. अनेक भागांमधल्या नद्या दुथडी भरून सध्या वाहतायत. उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट दिला गेला आहे. नागपूर आणि भंडाराला सुद्धा येलो अलर्ट दिला गेलेला आहे. गोंदिया आणि गडचिरोलीला सुद्धा हा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यासोबतच बुलढाणा, अकोला, वाशिम
यवतमाळ, अमरावती या विदर्भातल्या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। वर्धा आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। चिपळूणमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे शहरातल्या वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। चिपळूणमधल्या नाईक कंपनी परिसरात वाशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी आता शिरायला सुरुवात झाली आहे। संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर शहरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे। वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। संगमेश्वरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। माखजन बाजारपेठेत गड नदीच्या पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। माखजन आणि कासे या गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे। माखजन बाजारपेठेशी अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। ही दुपारी 2:30 वाजताची दृश्य। संगमेश्वरमध्ये सुद्धा पावसाचा जोर आता आणखी वाढल्याचं पाहायला मिळतं आहे। रस्ते पाण्याखाली गेलेत, वाहतुकीवर याचा थेट परिणाम झालेला आहे। अनेक गावांचा वाहतुकीचा संपर्क सुद्धा तुटल्याचं समोर येत आहे। गुहागरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। सकाळपासूनच पडणाऱ्या या पावसामुळे पालशेत बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलंय, तर साखळी त्रिशूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाल्यामुळे गावचा संपर्क तुटलाय। अनेक ठिकाणी झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुद्धा झालेली आहे। गुहागरमधले पावसाचा जो जोर आहे तो अजूनही कायम आहे। शृंगारतळी बाजारपेठेतल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक नागरी वस्त्यांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलंय। गुहागरमधल्या पालशेतसह आबलोली भागांमधला पावसाचा जोर आता आणखी वाढल्याचं दिसतंय। दापोली तालुक्यातला करसगावचा संपर्क तुटलाय। पुलावरनं नदीचं पाणी वाहत आहे आणि त्यामुळे रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। सकाळपासूनच हा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मंडणगड भागात मुसळधार पाऊस अजूनही सुरू आहे। दापोली शहरातले अनेक रस्ते जलमय झालेत। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जिल्ह्यातल्या अनेक नद्यांनी इशारा पातळी सुद्धा आता ओलांडल्याचं दिसतंय। तळकोकणामध्ये सुद्धा गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं असून जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आलाय। कणकवलीत पावसामुळे चांगलाच धुमाकूळ घातला गेल्याचं पाहायला मिळतंय। कणकवलीतल्या गड नदीला पूर येऊन नदीचं जे पात्र आहे ते पात्र सोडून नदी वाहतीये। वरवडे इथल्या गड नदी आणि जानवली नदी यांचा संगम जिथं होतो त्या संगम भागात पुरासारखं दृश्य पाहायला मिळतंय। पात्राच्या उंचीवरून नदीचं पाणी वाहतंय। तिथला कॉजवे सुद्धा पाण्याखाली गेलाय। ही सगळी दृश्य ड्रोनमधनं टिपण्यात आलेली आहेत। सध्या कोकणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर तिकडे समुद्र सुद्धा खवळल्याचं दिसतंय। सध्या समुद्रात वादळासारखी स्थिती निर्माण झाल्यानं मच्छीमारीसाठी नौका घेऊन जाणाऱ्यांना मोठा धोका आहे। त्यामुळे अनेक नौका सध्या देवगड बंदरामध्ये उभ्या आहेत। मासेमारीला हळूहळू सुरुवात होताना दिसतेय, मात्र सध्या मच्छीमारांना खोल समुद्रात जाता येत नाहीये। कोकणातल्या पावसासंदर्भातल्या बातम्या आपण बघितल्या। आपण राज्यातल्या इतर भागांमध्ये पावसाची स्थिती काय हे सुद्धा पाहूया। वाशिममध्ये आज पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। लोणी, चाकोली, रिसोड या भागांमध्ये जोरदार पाऊस पडतोय। मुसळधार पावसामुळे इथल्या शेतपिकांना आता काही प्रमाणात धोका निर्माण झालाय। सोयाबीन, कापूस, तुरी आणि उडीद
या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सलगच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। हिंगोलीमध्ये कडती आणि चांगेफळ शिवारात जोरदार पाऊस सुरू झालाय। या पावसामुळे इथल्या परिसरातल्या ओढ्याला सुद्धा पूर आलाय। पावसामुळे शेतातल्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यातल्या करंजी भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। या पावसामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। पारोळा तालुक्यातल्या तामसवाडी इथल्या बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे बोरी नदीला पूर आलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। वर्ध्यातल्या अनेक ठिकाणी पावसानं उसंत घेतल्यानंतर सुद्धा धरण क्षेत्रात पाऊस पडल्यानं धरणातल्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। 8 लहान प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं सांडव्यांमधनं आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर बोर प्रकल्पाचे 9 आणि निम्न वर्धा धरणाचे 19 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या पुजारी टोला धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले। पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सध्या 6700 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सह्याद्रीच्या भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहतायत। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर जवळच्या कोंढवळचा जो धबधबा आहे तो पर्यटकांचं आकर्षण आहे। इथे येणारे पर्यटक भीमाशंकर दर्शनासोबतच कोंढवळला सुद्धा आवर्जून भेट देत असतात। या ठिकाणी भीमाशंकरमध्ये येणारे जे पर्यटक आहेत या आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला येतात आणि या निसर्गाचं ही सगळं सौंदर्य आपल्या नजरेमध्ये टिपून घेत असतात। या ठिकाणी अनेक पर्यटक आलेले आहेत। यासोबतच वन विभागाने सुद्धा काळजी घेतलेली आहे। काय या परिसरामध्ये काळजी घेणं गरजेचं हे सुद्धा त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे। मागच्या काही वर्षामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर काही दुर्दैवी घटना घडल्या होत्या आणि या घटनांनंतर वन विभाग सतर्क झालेला आहे। खूप छान वाटतंय सर, कारण पूर्ण हा डोंगर हा हिरवाईने नटलेला दिसतोय आणि असा हा धबधबा छान पाणी वाहतंय आणि खूप पाऊस पण अधूनमधून येतोय। खूप छान वाटतंय। तरी सध्या म्हणजे पावसाचं प्रमाण पण भरपूर होतं आता आणि रस्ते पायवाटा जंगलातल्या घसरट्या झालेल्या आहेत। पर्यटकांनी धबधब्याजवळ जाताना म्हणजे कुठल्या प्रकारचे सेल्फी काढू नये किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरू नये। लांबूनच आनंद घ्यावा, निसर्गाचा आनंद घ्या। तुम्ही पण स्वतःची जीवाची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने, हेच वन विभागाकडून आवाहन केलं जातं। व्हिडिओने स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर, पुणे। जुन्नरच्या आंबे हातवीज परिसरात असणारा रिव्हर्स वॉटरफॉल आता ओसंडून वाहू लागलाय। सोसाट्याचा वारा, धुकं आणि आसपासची हिरवळ यामुळे इथल्या सौंदर्यात भर पडलेली आहे। इथल्या वाऱ्यामुळे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह उंचावरनं खाली कोसळतानाच उलट्या दिशेनं प्रवाहित झाल्याची अनुभूती येत असते। त्यामुळे हा रिव्हर्स वॉटरफॉल लोकांचं लक्ष वेधून घेतोय। जीव मुठीत घेऊन मुरबाड तालुक्यातल्या कोळेवाडी गावामधल्या गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आता होडीतनं प्रवास करण्याची वेळ आली आहे। स्वतः या गावच्या महिला सरपंच असलेल्या लता बांगारा यांना देखील होडीतनं प्रवास करावा लागतोय। बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणलोट क्षेत्राचा भाग देखील वाढलाय। त्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात धरणाचं पाणी वाढू लागलं की पाणलोट क्षेत्रातल्या गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात होते। होडीतून यायला लागतं। बारवी धरणाचं पाणी वाढल्यामुळे होडीतून येताना धोके पण आहे, पडू शकतो आम्ही। पण काही संरक्षण पण आम्हाला जॅकेट बिकेट नाही दिलं। येण्या जाण्याचा टाईम पण भरपूर लागतो आणि गावात असे आजारी वगैरे असतात ना, मग लवकर पेशंट या साईडला पोहोचवता येत नाही आणि येण्या जाण्याला अर्धा तास लागतो। आजारी झालं तर मग टाइम लागतो या बाजूला याला, ह्या बाजू असल्यात घरी काय झालं त्याला टाइम लागतो। आणि घरात गरम ओढून पडले, लक्ष देतात नाही लोक।
हा लवकर लवकर त्यांना गावठाण नको का करून घ्यायला. गावठाणाचं काम वेळेत पूर्ण करून ग्रामस्थांचं शिफ्टिंग करावं, जेणेकरून त्यांना हा पावसातून जो तलावातून येण्या जाण्याचा पर्याय आहे होडीचा तो वापरणं कमी करावं. त्याच्यामुळे म्हणजे त्यांच्या पण जीवाला धोका आहे. लहान मुलं आहेत, शाळेची मुलं आहेत. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातल्या पिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या फुलोरापाडा इथल्या रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कातकरी बांधवांसाठी मंजूर असलेली पाणी पुरवठा योजना अर्धवट आहे. त्यामुळे पावसात चक्क डोंगरातनं आलेल्या ओढ्यातलं गढूळ पाणी प्यावं लागण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे. निसरडी पायवाट, साप, विंचू यांचा धोका अशा स्थितीत पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावं लागतंय. आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांना अनेकदा सांगितलं की पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था करा, परंतु गेले 9 महिने झाले त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. म्हणून या आमच्या भगिनी माता आज या खड्ड्यातलं जे जंगलामधून जी नाळा वाहून येतो, ओढा वाहून येतो, त्याच्या बाजूला एक खड्डा खोदलेला आहे आणि तिथे ते पाणी तिथलं पाणी पितात आणि अतिशय गढूळ पाणी, दूषित पाणी आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राजकीय बातम्या आता आपण बघणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता नाट्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी तर झाला, मात्र सरकार स्थापन होऊन 38 दिवस उलटले तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावर सुरू असलेली सुनावणी पुढे जात असल्यानं हा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्ये आता कोर्टानं सुनावणीची नवी तारीख दिल्यानं शिंदे फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तारासाठी दहीहंडीचा मुहूर्त साधण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग दोन्हीकडे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा डावपेच सुरू असल्यानं कॅबिनेटचा विस्तार रखडल्याचं बोललं जात आहे. याशिवाय शिंदे गट आणि भाजपामध्ये खाते वाटपावरनं सहमती बनत नसल्यानं सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोललं जात आहे. काही लोक आम्हाला हिणवत आहेत की आमचा मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. येत्या काही कालावधीमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं. राज्यामध्ये पूरस्थिती आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, जनतेला वाऱ्यावर सोडण्याचं काम शिंदे फडणवीसांनी केल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केलाय. दिल्ली वाऱ्या करून सुद्धा यांचं मंत्रिमंडळ होत नाहीये, आमचं दोघांचंच मंत्रिमंडळ आहे असं त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही उत्तर देऊ असंही सचिन अहिर यांनी म्हटलंय. पालकमंत्री लागतात, मंत्री लागतात आणि प्रशासनावरती वचक व्हायला पाहिजे, जी दुर्दैवाने झालेली नाहीये. आमची अपेक्षा होती की ही दिल्ली वारी तरी देखील किमान मंत्रिमंडळाची वारी होईल, पण तेही होत नाहीये. याचा अर्थच असा आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ह्याच्यामध्येच जे खोळंबा चाललेले आहेत, त्यात सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर ठेवण्याचं काम ह्या ज्या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून आमची विरोधी पक्ष या नात्याने मागणी आहे, तातडीने मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. आणि जर होणार नसेल तर त्यांनी लोकांना एकदा जाहीर करावं की आम्ही दोघीच चालवतोय, मग त्याला काय असेल ते आम्ही उत्तर देऊ. ठरलंय ना, झालं नाही ना अजून, झालं की बोलू आपण. असं मी गेले महिनाभर ऐकतोय ठरलंय ठरलंय ठरलंय. दामिनी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. मंत्रिमंडळ अभी तक बनता नहीं. तुम्ही विचार करताय त्यापेक्षाही मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. कोर्टातल्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नसल्याचं फडणवीस म्हणाले. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा अनेक जण करतायत. या विषयासंदर्भात मात्र त्यांनी भाष्य केलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही. त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू. जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त क्वासाय ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिली आहे. आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते. त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते.
ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे. क्वासाय ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात. ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही. भारतीय जनता पक्षाने साधारणपणे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 16 मतदारसंघांमध्ये विशेष कॉन्सन्ट्रेट आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितच श्रीकांत शिंदेचे मतदारसंघ त्या ठिकाणी होता. पण आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत, कारण शेवटी पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची, ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आम्ही लढणार आहोत. त्यामुळे जे आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरताच खर्ची घालणार आहोत. आमच्या या 16 मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत. आम्ही चांगली फाईट त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे तो मतदारसंघही त्या ठिकाणी या 16 मतदारसंघामध्ये आहे. या 16 मतदारसंघांना केंद्रीय भाजपमधनं काही प्रमुख नेते हे प्रभारी म्हणून दिले आहेत. निर्मलाजींना बारामती मतदारसंघ दिलाय. त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी काही दिवसांची सक्तीची विश्रांती सांगितलेली होती. मात्र आता विश्रांतीनंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा कामाला लागलेत. मुख्यमंत्री शिंदे उद्यापासून 2 दिवस नांदेडच्या दौऱ्यावर असतील. गुरुद्वारा दर्शन, मेळावा, पूरग्रस्त भागांची पाहणी यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी ते घेणार आहेत. खासदार हेमंत पाटील आणि बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानी सुद्धा मुख्यमंत्री भेट देणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पुन्हा मेडिकल तपासणी करण्यात आली आणि या मेडिकल चेकअप नंतर राऊत यांना पुन्हा एकदा ईडी कार्यालयात आणण्यात आलेलं आहे. यावेळेला संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना हात दाखवत सगळं काही ओके असल्याचं सांगितलं. दुसरीकडे सुनील राऊत यांनी भाजपावर टीका करत भाजप मराठी माणसाला काम करू देत नसल्याचा आरोप केलाय. जे नियमानुसार 48 तासामध्ये मेडिकल करणं गरजेचं असं, त्या नियमानुसार आज राऊतसाहेबांचं सकाळी जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल करून आले. आता मी जस्ट त्यांना जेवण गेलेलं आहे. साहेब ओके आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मुंबईतल्या पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणावरनं राजकारण चांगलंच तापलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडी कोठडीत जाण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणावरनं राजकारण पेटलेलं असताना दुसरीकडे पत्राचाळीतील बेघर झालेल्या रहिवाशांची मात्र कुणालाच सोयरसूतक नसल्याचं दिसतंय. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या 1 तपाहून अधिक काळ पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेली मी दुर्दैवी पत्राचाळ. खरं तर माझा पुनर्विकास होईल आणि इथे राहणाऱ्या माझ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासामध्ये फ्लॅट मिळतील अशी माझी धारणा होती. पण घडलं काही वेगळंच. बिल्डर आणि राजकारण्यांच्या कथित साट्यालोट्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून माझा पुनर्विकास रखडलाय. आम्हाला काय नको, आम्हाला आमचा रूम द्या. ही शांताबाई सोनावणे माझ्या या दुर्दशेची साक्षीदार आहे. वयाच्या 13व्या वर्षी शांताबाई लग्न करून या पत्राचाळीत नांदायला आली. तिची उभी हयात माझ्या डोळ्यांसमोर गेली आहे. वय माझं 13 वर्ष होतं. लग्न झाल्यावर त्याच वर्षी मी इथं आले. पण आज त्या माणसांनी घराचं बेघर करून त्यांना काय मिळलं आम्हाला घरातून काढून. या नरेश सोनावणेची कहाणी तर मन सुन्न करणारी आहे. त्यांचं 8 जणांचं कुटुंब. एकीकडे चाळीचा पुनर्विकास रखडला आणि दुसरीकडे विकासकाने घरभाडं देणं सुद्धा बंद केलं. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न नरेशला पडला आणि त्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी मलाही जबर धक्का बसला. मग घरालाच कंटाळून, तर एवढी फॅमिली मोठी आहे, पैसे आणणार कुठून, हे करणार कुठून, त्याच्यापेक्षा संपलेलं बरं एकदा. की घर काय होणार नाही, आम्हालाही तसंच वाटतं. आमची पिढी अशीच रोडवरच राहणार असं वाटायला लागलं.
माझ्या पुनर्विकासात हक्काचं घर मिळेल अशी प्रत्येकाला आशा होती, पण आता त्यांच्या आशा मावळल्यात. आता पोरं खाली खेळायला जातात तरी सुद्धा ते लोक म्हणतात रूम खाली करा, आवाज खूप असतो तुमचा. काय करायचं, आपलं स्वतःचं घर असतं तर असं बोलले नसते लोक की रूम खाली करा तुम्ही लोक. खरं तर मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेला असलेल्या 47 एकर क्षेत्रावर माझं जग होतं. तिथे एकेकाळी 772 कुटुंब गुण्या गोविंदानं राहायची. मात्र 2008 मध्ये म्हाडानं माझ्या पुनर्विकासाची योजना आखली. या पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी आणि इथले भाडेकरू रहिवासी यांच्यामध्ये करार झाला. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी म्हाडाची दिशाभूल करून या जागेच्या FSIची 9 विकासकांना परस्पर विक्री केल्याचा ईडीचा आरोप आहे. आणि ही विक्री साधारण 901 कोटी रुपयांना झाल्याचं ईडी म्हणतेय. ह्या सगळ्या व्यवहारातच माझा घात झाला आणि त्याचे परिणाम माझ्या या रहिवाशांना आजही भोगावे लागतायत. पत्राचाळीवर बुलडोजर चालला तेव्हा सर्वात शेवटी ह्या पार्वतीबाईंना आपलं घर सोडलं आणि त्यांनी अख्खी एक रात्र रस्त्यावर काढली. नाही, माझी इच्छाच नव्हती जायची. अशी घरं आपल्याला कुठे भेटणार नाहीत. त्यामुळे मी लासलास हे केली आणि ते बॉर्डर आलं तर सगळं तोडलं तर माझं सगळं सामान तिच्यातच गेलं. मला ते दुःख वाटतं. मी सगळ्यांच्या लासलास हे केली. या भंडारीबाईंच्या मुलीचं इथे घर होतं, पण आता आपलं घर कधी मिळणार याच्याकडे त्यांच्या नजरा लागून राहिल्यात. एखाद्या काय करे एक तर नवरा पण कामाला नाही, आज आपला फिरता या करताना बसता आणि तिचं ते प्रायव्हेट मध्ये 10,000 मध्ये काय करणार. या अर्धा भाडा तो दीर भरतो आणि अर्धाही भरतात. काय करायचा, गाय गरिबाच्या पोटावर पाय की नाही. दामोदर कांबळेनं उभं आयुष्य इथे घालवलंय. जवळ असलेलं सोनं नाणं गहाण ठेवून त्यांनी या चाळीमध्ये घर घेतलं, पण चाळीचा पुनर्विकास त्यांच्यासाठी आता मृगजळ ठरलाय. 5 तोळं सोनं सोनार अजून आणलेली थाय असतो तो. 500 रुपयासाठी मी 5 तोळं सोनं तिथं मोडलेलं आहे आणि 50 रुपये म्हाडाला मी बांद्र्याला जाऊन भरून आले आणि 5 रुपयाच्या फॉर्ममध्ये ही रूम मला मिळालेली आहे. माझी 5 पोरं 5 बाजूला गेली. आज लाख रुपये आम्हाला भरावं लागतात भाडं. पैसे बी नाही. आज 8 वर्ष झालं भाडं पण बंद, घर पण नाही. राहायचं कसं आणि जगायचं कसं. आम्ही ती विश्वासाने खाली केली आणि हे आज आम्ही लागलो. आम्हाला वनवासच लागला आमच्या मागं. खाली गेल्यापासून वनवास. दामोदर कांबळे असो की शांताबाई सोनावणे, एकेकाळी माझ्या आधाराने इथे राहत असलेल्या 750 कुटुंबाची पुनर्विकासाच्या नावाखाली पुरती दैना झाली आहे. ही सगळी कुटुंब देशोधडीला लागली आहेत, कारण माझा त्यांना असणारा आधारच काढून घेण्यात आलाय. सध्या या सगळ्या प्रकाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे. बिल्डर आणि राजकारण्यांवरती कारवाईचा बडगा सुद्धा उगारला गेलाय. मात्र माझा रखडलेला पुनर्विकास आणि इथल्या रहिवाशांचं काय, त्याच्याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही आणि सरकारला सुद्धा त्याचं काही सोयर सुतक नाही, कारण इथल्या राजकारण्यांना केवळ आपलीच पोळी भाजून घ्यायची आहे. मी पत्राचाळ बोलतेय. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलेलं होतं आणि या प्रकरणाची आता पक्षानं गंभीर दखल घेतली आहे. निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांची मतं फुटल्याबाबतचा सविस्तर अहवाल दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच मोहन प्रकाश यांनी हा अहवाल सोपवलाय. या अहवालामध्ये पक्षादेश झुगारत मतदान करणाऱ्या आमदारांची नावं नमूद करण्यात आलेली आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना मिळणारी काही मतं फुटलेली होती. त्याशिवाय विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान
काँग्रेसचे जवळपास 11 आमदार अनुपस्थित होते. या अहवालानंतर ठपका ठेवलेल्या या आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झालीय. एकीकडे आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतायत, तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे आता राजकारणामध्ये एंट्री करणार अशी चर्चा रंगलेली आहे. आजचा छावा उद्याचा वाघ असे उल्लेख असलेले होर्डिंग्स सध्या मुंबईत लागले. मुंबईतल्या वरळी भागात तेजस ठाकरे यांचे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागलेत. तेजस ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे अनेक बॅनर्स सध्या वरळीमध्ये लागलेले आहेत. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांनी हे होर्डिंग्ज लावलेत. विशेष म्हणजे वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे या होर्डिंग्सची चर्चा रंगलेली आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पोपट शिट्ट्या मारत असल्यानं मालकावर गुन्हा दाखल झाल्याची घटना पुण्यामध्ये घडलेली आहे. पुण्यातल्या पाटील इस्टेट परिसरात राहणाऱ्या अकबर अमजद खान या तरुणानं एक पोपट पाळला. हा पोपट वारंवार आपल्याकडे पाहून शिट्ट्या मारत असल्याची तक्रार सुरेश शिंदे यांनी केली. त्यावर चिडलेल्या अकबर खान यांनी शिंदेंना शिवीगाळ केली. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मी त्या समोरच्यांना विनंती केली, मला हे पोपट जो आहे याचा आवाज किर किर किर, मला झोप येत नाही, मला फार त्रास होतोय, तर त्याला कुठंतरी ठेवा. तर तो जो अकबर खान आहे तो म्हणतो माझ्या पिंजऱ्याला हात लावून बघ, तुझे हातपाय तोडून टाकेन. कुत्रा अंगावर आला म्हणून एका तरुणीनं कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी कुत्रा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरच्या शिवाजी हाऊसिंग सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडलाय. पेईंग गेस्ट म्हणून राहणारी एक तरुणी दुकानात काही सामान आणण्यासाठी गेलेली असता तिथे एक व्यक्ती आपल्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी घेऊन आलेला होता. त्यातला एक कुत्रा त्या तरुणीच्या अंगावर गेला आणि तिनं याबाबत तक्रार केली असता कुत्र्याच्या मालकानं तिला शिवीगाळ केली. या विरोधात तरुणीनं चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. शिवाजी हाउसिंग सोसाइटी में जो भी वहाँ पे पुलिस है वो 2 मिनट के रास्ते पे आधे घंटे बाद आ रही है और उसके बाद उन्होंने मुझे एक स्टेशन से चतुर सिंह पुलिस स्टेशन आई हूँ मैंने कंप्लेन कल शाम से करी है, कोई एक्शन नहीं लिया है. एका मृत कुटुंबाच्या नावानं लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मे महिन्यामध्ये ठाण्यातल्या कुटुंबाचा नेपाळमधल्या एका विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमधनं 2 महिन्यामध्ये तब्बल 14,60,000 रुपये काढण्यात आले. तसंच मृत व्यक्तीच्या नावे कर्ज देखील काढल्याचं उघड झालंय. हा सगळा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचा संशय असून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीनं तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलाय. डहाणूमध्ये जबरदस्तीनं धर्मांतरणाचा डाव उधळण्यात आलाय. या प्रकरणी 4 मिशनरीजना अटक करण्यात आलेली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमची सगळी दुखणी बंद होतील असं सांगत पैशाचा आमिष दाखवत जबरदस्तीनं धर्मांतरण करण्याचा डाव आखण्यात आलेला होता. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये धर्मांतरणाची समस्या खूप जुनी आहे. रुग्णालयांना आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात आणि या आग लागण्याच्या घटनांमध्ये अनेक निष्पापांचे बळीही गेलेले आहेत. या अशा सगळ्या घटना घडत असताना सुद्धा नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आलेली नाही. या विभागानं धक्कादायक प्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेक रुग्णालयांना परवानगी दिलेली आहे. कोपरखैरणेमधल्या अश्विनी स्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा अशाच प्रकारची परवानगी देण्यात आलेली आहे. अशी आणखी 15 ते 20 हॉस्पिटल्स आहेत ज्यांना बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्या गेल्याचा आरोप होतोय. त्यामुळे या हॉस्पिटलमधल्या रुग्णांच्या जीवाशी तर खेळ सुरूच आहे. शिवाय ही अशी हॉस्पिटल्स निवासी इमारतींमध्ये असल्या कारणामुळे या इमारतींमधल्या रहिवाशांच्या जीवाशी सुद्धा खेळ सुरू आहे. कोणत्याही बेड, कितीही बेडचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याची सेपरेट एंट्री असली पाहिजे. त्या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था असली पाहिजे. त्या ठिकाणी ऑक्सिजन इन्व्हर्टर किंवा व्हेंटिलेशन
जे संपूर्ण त्या हॉस्पिटलचं असलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये. परंतु या सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर टाकून अधिकारी कोणाच्यासाठी आणि का हे करतायत आणि त्याच्यामुळे नवी मुंबईतले जनतेबरोबर खेळ चालू आहे. त्या ठिकाणी जे लोक ॲडमिट होतात त्यांचा भरोसा नाही की उद्या ते परत येतील की नाही घरी, कारण का तिथं कंजेशन एवढं असतं. हमारे यहाँ हॉस्पिटल खुला है, उसकी वजह से हमें बहुत तकलीफ़ है. यहाँ पे रोज़ आना लोग आके जमा होते हैं, एम्बुलेंस आती है, काफ़ी देर कॉरिडोर पे खड़ी रहती है और गाड़ियाँ मूवमेंट नहीं होती है. उसके लिए बाहर से लोग आते हैं. वॉचमैन को तकलीफ होता है, वॉचमैन को बिना वजह मारना, ये सब हमें फिर तकलीफ. अगर वॉचमैन ऐसा सिक्योरिटी नहीं रहेगा तो हम लोग को पानी चढ़ाने का, ये लाइट का सब प्रॉब्लम आ जाएगा ना, हम लोग कैसे रहेंगे. और हमारा बिल्डिंग में तो बहुत सीनियर सिटीजन लोग हैं, उन लोग को तकलीफ हो रहा है. गेट बंद रहता है, गेट के बाहर गाड़ियाँ पार्क करके जाते हैं, उनको वॉचमैन को मारते हैं. वॉचमैन में वीडियो निकाला तो उसको बोलते हैं जो भी है सबको जो भी तेरे को मारे, अभी दूसरों को भी जो भी बात करने आएगा मारेंगे. हम लोग की तो मतलब कोई सेफ्टी नहीं है ना. वर्धा तालुक्यातल्या तळेगाव इथं 2 कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं गेलं होतं. श्रेय घेण्यासाठी किरकोळ काम आणि सगळं फर्निचरचं काम पूर्ण होण्याआधीच त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी लोकार्पण सुद्धा उरकलं. गेल्या 4 वर्षांपासून प्रसूती विभाग आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया विभाग 4 वर्षांपासून बंद आहे. आरोग्य केंद्रात येणाऱ्या 22 गाव आणि 4 उपकेंद्रांमधल्या रुग्णांची मोठी परवड होतीये. केवळ 4 गोळ्या घ्या आणि घरी जा असा प्रकार सुरू असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करतायत. गोळ्यानं खोकल्याची शिवाय इतरी कामं ह्या दवाखान्यात काही भेटत नाही. आज 12 महिने झाले ह्या दवाखाना चालू व्हाले, अजूनही छोटेसे टाके तरी मारायचे असले तरी आम्हाला सेवागामले वर्धेले जावं लागते. रक्त तपासणीसुद्धा होत नाही, डोळ्याची तपासणी होत नाही. काही कर्मचारी जे इथं 2-4 अधिकारी गायब आहेत, याची सुविधा काहीच नाही आम्हाला भेटून राहिली या एवढ्या मोठ्या PSCच्या हिशोबानं. सर 1 वर्ष होऊन उद्घाटनाला होऊन सुद्धा इथे PSCला अजून कर्मचारी संपूर्ण आहेत नाही. जवळपास 5 रिक्त पदे आहेत. जे प्रस्तुती कक्ष आहे अजून ते चालू झालेलं नाही. मी शासनाला विनंती करते की हे लवकरात लवकर चालू करण्यात यावं आणि रिक्त पदसुद्धा भरण्यात यावी. न्यूज 18 लोकमतनं जे बातमी दाखवली त्यानंतर लगेच 5 वाजता हा PSC हलवण्यात आली आणि इथे नवीन इमारतीमध्ये तो दवाखाना चालू झाला. त्यानंतर आपण पाहतो आहे आजची परिस्थिती की आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा इथे प्रसूतीगृह, त्याच्यानंतर शस्त्रक्रिया आणि आपल्या लॅब असिस्टंट नसल्यामुळे लॅबसुद्धा बंद आहे. इथे पाहिजे तशा सुविधा अजूनही उपलब्ध नाही. हां, शस्त्रक्रियेचं ओटी नवीन सगळं बनल्यानंतर ओटीचा ह्या स्वाप पाठवावं लागते. स्वाप पाठवल्याशिवाय आपली ओटी चालू होत नाही. आता ओटीचा आपण स्वाप चेक करायला पाठवलेला आहे, त्याचा रिपोर्ट जसा आला तसं ओटी चालू होऊन जाईल. ओटीचे आम्ही मागे लागलो आहे हातवर. मी आता जसा रिझल्ट आला, ओके रिझल्ट आता दुसऱ्या दिवसापासून आम्ही चालू करणार आहोत. त्यासाठी सगळ्या केसेस वगैरे आम्ही सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहे. सर्वाला सांगणे की इतक्या दिवसात 10 केसेसचा आपण कॅम्प करणार आहोत. बीड जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. 7 महिन्यामध्ये तब्बल 218 जणांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे. या जवळपास 2 कोटी रुपयांना या भामट्यांनी गंडा घातल्याचं समोर आलेलं आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या वाल्मिक मावस्कर यांना कॉल करून तुमचं क्रेडिट कार्ड सुरू करायचं आहे असं म्हणत OTP विचारला. क्रेडिट कार्ड आणि अकाउंटवरील 50,000 रुपये काढले गेले असा प्रकार घडलाय. वाल्मिक मावस्कर यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात सायबर विभागात या संदर्भातली तक्रारही केली आहे. ऑनलाईन एक कॉल आला होता आणि कॉल आल्यानंतर त्यांनी मला एक OTP विचारला आणि OTP विचारल्यानंतर त्यांनी माझ्या खात्यातून काही पैसे काढले आणि त्यामध्ये डेबिट कार्डचे त्यांनी 20,106 रुपये त्यांनी काढलेले आहे. तसेच क्रेडिट कार्डचे सुद्धा काही ट्रान्झॅक्शन त्यांनी काय केलेले आहेत त्यामध्ये काढलेले आहेत. तशी ऑनलाईन रक्कम न दिसल्यामुळे ती रक्कम ते सांगू शकत नाही. बीड पोलीस दलातर्फे मी बीड मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो का त्यांनी या पुढे डिजिटल काही व्यवहार करताना सजग राहणं जरुरी आहे. KYC किंवा याच्या कोणताही अपडेट वगैरे असेल तर आपण क्रॉस व्हेरीफाय करणं जरुरी आहे. सजगता बाळगा आणि सायबर क्राईमपासून वाचा, हाच मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष यंदाचं आहे आणि या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकवत हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं. इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची तयारी सुरू आहे. बारामुल्ला जिल्ह्यामध्ये कलम 370 रद्द केल्याच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांनी तिरंगा रॅली सुद्धा काढली. चलिए घर घर में तिरंगा लगाने के लिए, इसकी हमारे को बहुत खुशी हुई है. और आज हमने हर घर में वो रैली भी एक गांव वालों की निकाली, उसमें छोटे बड़े स्कूली बच्चे सब लोग मेरे शामिल थे और हर घर में पहले तिरंगा लगाया, उसके बाद में हमारी रैली निकली. इस तरह की फ़ौज की तरफ से कुछ फैसिलिटी प्रोवाइड की गई जिसमें यहाँ के बच्चों वगैरह ने हिस्सा लिया, जिसका मकसद ये था कि तिरंगे से हर एक घर को जोड़ना है. और इस तरह से यहाँ पर हमने मार्च पास भी की जिसमें हर घर में हम तिरंगा लेकर गए और यहाँ हर घर में तिरंगा लगाया. आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना वडोदऱ्यातल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार केली. सरकारतर्फे सध्या हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जाते आणि या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येनं शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. एक स्टिपुलेटेड टाइम में 400 बच्चों ने 75 इयर्स ऑफ इंडिपेंडेंस का एक फॉर्मेशन बनाया और उसका हमने एरियल व्यू से पूरी फोटोग्राफी की है, जिससे बच्चों में भी काफ़ी उत्साह बढ़ा है और पूरे शहर में काफ़ी लोगों ने उसकी काफ़ी अच्छी प्रशंसा भी की है. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राष्ट्रध्वजांची विक्री आणि वितरण सुलभ रीतीनं करण्यासाठी सगळी पोस्ट ऑफिसेस 15 ऑगस्टपर्यंत सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यरत असतील. या सार्वजनिक मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील सर्व डिलिव्हरी टपाल कार्यालय आणि इतर महत्त्वाची टपाल कार्यालय कार्यरत असतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा टपाल कार्यालयातील किमान एका खिडकीद्वारे राष्ट्रध्वज विक्रीसाठीची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत सातत्यानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये शेकडोंनी सहभाग घेत समाजाला देशभक्तीचा संदेश दिलाय. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के हर घर तिरंगा अभियान को लेकर के कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ने आज से दिल्ली सहित पूरे देश भर में तिरंगा महोत्सव मनाना शुरू किया है. आज दिल्ली के कैनॉट प्लेस में सबसे पहले मैराथन रैली निकाली जा रही है कि लोगों में देशभक्ति का जज्बा है, चाहे वो छोटा बच्चा हो या कोई भी व्यक्ति हो. सब तिरंगे को लेकर के अपनी शान, तिरंगे की गरिमा में सब लोग जिस उत्साह से जुटे हैं, मैं समझता हूँ पूरे विश्व में 75 वर्षों में ये पहला मौका है जब अपने प्रधानमंत्री के आह्वान पर पूरा देश एकजुट होकर के तिरंगे के सम्मान में खड़ा हुआ है.